नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप 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 असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओला एवढं खरंच भरपूर असं खूप प्रेम दिलं आणि खूप आशीर्वाद दिले आणि खूप कमेंट्स केल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. तर आज ना मी तुमच्याच कमेंटलाच रिप्लाय देणार आहे. तर खरंच मी सर्वांची आभारी आहे बरं का. धन्यवाद मानते मी सर्वांचं. आणि तुमच्या प्रत्येकाची कमेंट तर मी तर रिप्लाय तर दिलायच, तरी पण म्हणलं आज एक व्हिडिओ बनवूया आपण आपल्या फॅमिलीच्या रिप्लायवरती. आणि तर मी पहिला प्रश्न विचारला होता, खड्डा मुरघासाला करायचा का बॅगेमध्ये मुरघास भरायचा. तर मला एका दादाची कमेंट आली ती की तुम्ही खाली कोबा करा आणि कोबा करून मुरघास करा आणि साईडनी मुरुम भरा. तर कमेंट्स केल्याबद्दल दादा खरंच तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. दुसरी कमेंट अशी आली की ताई तुमच्याकडून खूप सारं शिकण्यासारखं आहे. तर धन्यवाद बरं का ताई तुम्हाला पण. तसं काय नाही बरं का ताई की खूप शिकण्यासारखं आहे. मी पण सर्वसाधारण एक शेतकरी महिलाच आहे आणि तुमच्यासारखीच आहे. मी काय तुमच्यापेक्षा जास्त हुशार नाही. तर धन्यवाद बरं का ताई तुमचं पण. परत मला एक कमेंट आली श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ. परत एक कमेंट आली की तुम्ही धारा मशीनने काढता का हाताने. तर धारा मशीनने काढतो, हाताने नाही काढत. कारण का की एवढ्या गायींच्या धारा आपल्याला शक्यच नाही हाताने काढणं. परत एक अशी कमेंट आली मला एका दादाची की ताई तुम्हाला खरंच तुमच्या स्वामी समर्थ आईचा आशीर्वाद आहे म्हणून तुमचा हा व्हिडिओ एवढा खूप व्हायरल झाला आहे. तर हो खरंच दादा 100% माझ्या स्वामी समर्थ आईचा हात माझ्या डोक्यावर आहे म्हणून माझा ही व्हिडिओ पण व्हायरल झाला. आणि तुम्हाला मी व्हिडिओ बनवून सांगितलं आहे ना व्हिडिओमध्ये पण की माझं एक खरंच खूप मोठं आशीर्वाद माझ्या आईने दिला आहे, मला डोक्यावर हात ठेवला आहे आणि खूप मोठं असं काम होणार आहे बरं का. थोडंसंच ती बाकी राहिलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. एवढी खुश का आहे ती पण मी सांगते ना, ती कारण माझं हीच आहे, माझ्या स्वामी आईचा आशीर्वाद. तर खूप खूप धन्यवाद दादा तुमचं पण. आणि एक कमेंट आली परत की गाई खूप चांगल्या आहेत, थोडीशी गोळीपेंड वाढवा. तर हो वाढवते, 10 बॅगा घेते पण कमीच पडती. तर आता ह्यावेळेस 12-13 बॅगा मागवणार आहे. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवीन मी ह्याच्यावरती. परत तुम्हाला शेती किती आहे. तर आम्हाला शेती ना 1 एकर आहे आणि आम्ही दुसऱ्याचं 2 एकर करतो. तरी पण बाहेरचा चारा आणतो आम्ही, घरचा चारा काय आम्हाला पुरत नाही. आणि परत एक कमेंट अशी आली की ताई तुमचं गाव कोणतं. तर आमचं गाव ना अकलूजपासून 14 किलोमीटर अंतरावर माळखांबी गाव आहे. तर एक कमेंट अशी आली की तुमची स्वतःची जमीन आहे का. तर हो 1 एकर आहे, स्वतःचीच आहे पण 1 एकर आहे. परत एक कमेंट अशी आली की ताई तुम्ही खरंच खूप छान बडबड करता. आता मला ह्या कमेंट्सला खरंच हसायला आलं बरं का. आता बघा आपण व्हिडिओ काढायचा आणि बडबड बोललं तर पाहिजे ना, नाही बोललं तर मग तुम्हाला ती व्हिडिओ बघायला पण नाही चांगला वाटणार. मग बोललंच पाहिजे असं माझं म्हणणं. तर तुम्ही छान बडबड करता तर खूप खूप धन्यवाद बरं का तुमचं पण. बोलल्याशिवाय आपला व्हिडिओच व्यवस्थित जेवढं तुम्ही छान बोलचाल आणि जेवढा तुम्ही त्या बोलण्यात तुमच्या ही असेल सांगण्याची टॅक्ट तुमची व्यवस्थित असेल तर तुमचा व्हिडिओ बघायला पण समोरच्या माणसाला खरंच छान वाटतं बरं का. आणि परत आणखीन एक कमेंट अशी आली की गाई तुम्हाला किती आहेत. तर 8 गाई आणि 1 म्हैस आहे. आणि परत छोटी ना 2 एक कालवड, 1 म्हैस आणि परत 1 कालवड 1 रेडी. आणि परत आणखीन छोटी 1 कालवड आहे आणि छोटी 1 रेडी आहे आणि 1 शेळी. ती तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सगळ्या गाई बारकी मोठी सगळी मी दाखवत असते, कुणालाही ठेवत नाही. तर तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद बरं का. आणि परत आणखीन असं विचारलं की तर इकडं ना खरंच मला तर खूप असा आनंद झाला होता बरं का. कारण का की एवढ्या साऱ्या मला कमेंट केल्या त्या
माझा एवढा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एवढं माझ्या व्हिडिओला खरंच खूप सर्वांनी असं प्रेम दिल्याबद्दल तर खूपच छान वाटतंय मला. माझा कुठलाच व्हिडिओ एवढा व्हायरल झाला नाही, व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आहे तर तुमचा सर्वांचा सपोर्ट आहे म्हणून झाला आहे. आणि एवढं म्हणजे आशीर्वाद दिला आहे ना तुम्ही, खरंच माझ्या यूट्यूब फॅमिलीने. माझी अपेक्षा पण नव्हती की माझा एवढा व्हिडिओ व्हायरल होईल आणि एवढं माझं लगेच म्हणन मी तर, कारण का जास्त दिवस नाही झालं. आणि व्हिडिओ काढताना तर ना चॅनल चालू केला तर मध्ये बघूनच केला. नंतर परत माझा मोबाईल छोटा होता, खराब होता, ती खराब झाला. नंतर ना परत दुसरा मोबाईल एक माझा कटरमध्ये गेला. कटरमध्ये गेल्यावर माझं ती चॅनल गेलं. मग परत दुसरं चॅनल उघडलं, परत नवीन सुरुवात केली. मग असं भरपूर असं म्हणजे स्ट्रगल पण झालं आहे बरं का माझं ह्या व्हिडिओ काढण्यात सुद्धा. आणि व्हिडिओ काढायला कोण नसतं, घरच्यांचा सपोर्ट नसतो, नको म्हणतात. मी तसंच माझी आवड आहे म्हणून काढते. आपली पण एक ओळख झाली पाहिजे असं मला पण वाटतं, म्हणून मी खरं तर व्हिडिओ काढते. आणि मला बाहेर जर असं आणखीन तर नाही, पण इथून पुढं आता माझा व्हिडिओ कसा व्हायरल झाला आहे, आता बाहेर मी कुठं जरी गेली आणि मला कुणी बी असू द्या, दादा असू द्या, माझी ताई असू द्या, त्यांनी जर मला म्हणलं अहो तुम्ही आबांची ताईच आहे ना हो, तुमचा व्हिडिओ बघतो आम्ही, तर किती छान वाटेल बघा. मनापासून धन्यवाद मानेन मी तर, कारण का खरंच ती आपल्यासाठी खरंच खूपच मोठी गोष्ट असते. आणि माझं ना एकच म्हणजे ही आहे की माझी ओळख झाली पाहिजे. का ओळख झाली पाहिजे तर माझं आबा लवकरच आम्हाला सोडून गेलं देवाघरी. आणि आबा आमचं देवाघरी सोडून गेल्यानंतर आमच्या नातेवाईकांनी ना आमची पूर्ण साथ सोडली, कुणीही साथ दिलेली नाही. फक्त व्हिडिओमध्ये मी सांगते ना, माझी 2 मावश्या आणि माझे मामा, फक्त ह्या 3 लोक जर माझ्या नातेवाईकातली सोडली ना तर आम्हाला कुणीही साथ दिलेली नाही. नातेवाईकांनी कुणीही विचारलं नाही, म्हणून मला माझी यूट्यूब फॅमिली तयार करायची आणि माझी फॅमिलीनं मला ओळखलं पाहिजे. आणि अशी सहज आपल्या घरी काय कार्यक्रम असला तर अशी फॅमिली आपली गोळा झाली पाहिजे, जवळची सहज येऊ शकतात. आणि यूट्यूब फॅमिलीसारखं खरंच नाही बरं का कुणी प्रेम देऊ शकत. तर ह्याच्यासाठी मी जिद्द मनात एकच की आपण आपली ओळख निर्माण करायची आणि माझ्या पप्पांचं नाव मला मोठं करायचं आहे. कारण का खूप लवकर म्हणजेच आम्ही वय माझं 9 महिने होतं आणि माझा भाऊ ना 2.5 वर्षाचा होता. एवढं लहान असताना आमचे पप्पांना आम्हाला आमचे आबा सोडून गेले तर देवाघरी. म्हणून ही व्हिडिओ माझी चॅनल चालू केलं मी. का केलं तर नातेवाईकांनी साथ सोडली म्हणून केलं. आपल्याला बघा वडील देवाघरी गेल्यानंतर खरंच सपोर्ट कोणाचाच नसतो आणि खरंच कुणीच नाही सपोर्ट दिला आणि कुणी विचारलं पण नाही. नातेवाईकांनी अजिबात विचारलं नाही. आणि असं वाईट वाटतं मनाला की एवढ्या जवळ आहेत पण त्यांनी आपल्याला बोलवलं नाही किंवा सांगितलं नाही किंवा ती आली नाही ती, असं पण आपल्या मनाला वाईट वाटतं. म्हणून मी चॅनल काढले तर माझी यूट्यूब फॅमिली मला ओळखणार. आणि बघा मला किती सपोर्ट दिला आहे आणि किती मला खूप सारं प्रेम दिला आहे, आशीर्वाद दिला आहे. आणि तुमचं बरं का खरंच मनापासून मी धन्यवाद मानते माझ्या यूट्यूब फॅमिलीचं. मला एवढ्याच कमेंट्स केले त्याबद्दल पण. आणि खूप 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 असं मनापासून आभार आहे तुमचं. किती असं सांगावं आणि किती नाही असं वाटतंय बरं का मनाला. कारण का तर खरंच खूपच छान वाटतं आणि आनंद तर खूपच आहे. कारण का व्हिडिओ माझा एवढा व्हायरल झाला आहे आणि माझी एक आनंदाची गोष्ट पण आहे, ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. फक्त थोडासा वेळ लागेल बरं का. कारण का ते आणखीन थोडंसं बाकी राहिले, त्यामुळं मी नाही म्हणजेच सांगणार मी 100% सांगणार काय झाले, काय आहे, एवढी आनंदाची बातमी तरी काय आहे, असं सगळं सांगणार आहे मी. कुठलीच गोष्ट मी न सांगता ठेवणार नाही. आणि असं प्रॉपर पत्ता सांगायचं नाही किंवा असं ही करायचं नाही असं म्हणतात, पण तसं काय नसतं बरं का. माझी स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं मी अजिबात असं मनात टेन्शन घेत नाही. तर चला, श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा माझं सर्वांना.